नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या चर्चा एकच, पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाची असेल, कारभाराची असेल आणि खऱ्या अर्थाने रामशेठ असेल, प्रशांत ठाकूर असेल, प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम सध्या विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे करतायत. वेगवेगळ्या भ्रष्टाचार असेल, प्रशासनाला वचक धरवण्याचं काम सध्या त्यांनी युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे. आणि जे चुकीचं आहे ते प्रशासनाला आणि सर्वसामान्य नवी मुंबई पनवेलकरांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच अनुषंगाने विरोधी पक्ष नेत्यांनी ठाकूर संस्थानांना, महापालिकेच्या प्रशासनाला घाम फोडलाय आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. 2 महिन्यानंतर खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष काय असतो हे नवी मुंबईकरांना पण दाखवण्याचा प्रयत्न करतायत अरविंद म्हात्रे. आणि पनवेलमध्ये सध्या त्यांच्या नावाची चर्चा होते. कुठलंही काय झालं तरी आपण विकलं जाणार नाहीये, आपण शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत, हीच भूमिका घेत जे सध्या पनवेल महानगरपालिकेतल्या प्रशासनाला घाम फोडलाय. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. नमस्कार. खरं तर चर्चा तुमची खूप त्यांची चर्चा व्हायला पाहिजे होती, पण तुमची चर्चा जोरात सुरू झालेली आहे. घाम फोडलाय 2 महिन्यामध्ये. इतके काय घोटाळे करून ठेवले यांनी सगळं काय? आता आपण पाहत असाल, पनवेल महानगरपालिकेला आजच मला 2 महिने होतात विरोधी पक्षनेता होऊन. आणि विरोधी पक्षनेता झाल्यामुळे मी पहिल्या प्रत्येक प्रभागामध्ये एक फेरी मारली आणि तिथे लोकांची, जनतेची समस्या, तक्रारी स्वतः जाऊन पाहिली आणि ऐकून घेतली आणि त्यांच्या मागणीनुसार काही मी माझ्या कार्यालयामध्ये तक्रार पेटी ठेवली, जेणेकरून त्यांची काही अडचण असतात. काही पक्षाचे, त्यांचे भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते असतात, काही शासकीय अधिकारी असतात, त्यांना काहीतरी पनवेलच्या विकासासाठी सांगायचं असतात, परंतु ते समोर यायला घाबरतात. त्यामुळे तक्रार पेटीमध्ये काही तक्रारी अर्ज टाकलं तर त्या तक्रारी अर्जानुसार सुद्धा मला माहिती मिळतोय. काही जणांना मी माझा मोबाईल नंबर, एकच मोबाईल नंबर वापरतो, ते मोबाईल नंबर दिलो होतो, त्याच्या फोटो टाकतात, माहिती देतात. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आणि मला अनुभव म्हणजे रायगड जिल्हा परिषदचा मी उपाध्यक्ष होतो, 15 तालुक्याचा कारभार मी सभापती म्हणून पाहत होतो. त्याच्यामुळे तो अनुभव मला, मागच्या टर्म मध्ये सुद्धा मी नगरसेवक होतो, तो अनुभव असल्यामुळे मी त्या अनुभवाच्या जोरावर आज प्रशासन आणि सत्ताधाऱ्यामध्ये कोणत्या पद्धतीने चुका होतात हे दाखवण्याचं काम करतो. सर, खूप अभ्यास करावा लागेल असं याने सगळा घोळ घातलेला आहे. आणि कोविड नंतर किंवा प्रशासन दृष्ट्या निवडणुका नव्हत्या, सगळं वाचता वाचता नाकीदम आलं की काय सगळं? आता तुम्ही पाहत असाल, या सर्व प्रशासकीय कारभारामध्ये आमचे फक्त 9 सदस्य आहेत आणि युतीमधून आम्ही 13 जणांचा एक गट निर्माण केलेला आमचा गट आहे आणि त्यांची संख्याबळ खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण प्रशासनाचा अभ्यास करून, आणि मी पहिली गोष्ट महानगरपालिकेच्या अधिनियमाचा उपयोग करूनच नेहमी चर्चा करतो आणि कोणतीही गोष्ट मी कायद्याला धरूनच बोलतो आणि कोणतीही गोष्ट ज्यावेळी मी दाखवतो ती पेपरवर दाखवतो. हे कायद्याने असं मंजूर आहे किंवा या जागेवर मी स्वतः जाऊन आले, ही वस्तुस्थिती आहे. आणि या विषयामध्ये केवढा मोठा घोटाळा आहे हे जनतेने पाहावे, जनतेने त्याच्यावर निर्णय घ्यावा. मी जनतेवर सोपवतो आणि जर चुकले असेल तर मी नेहमी सांगतो की माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. ज्या गोष्टी मी नेहमी दाखवतो किंवा जो विषय बोलतो ते पेपर किंवा पाहिल्याशिवाय कधीही दाखवत नाही. कोणाच्या सांगण्यावरून सुद्धा मी अजिबात निर्णय घेत नाही. स्वतः डोळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी ते कागद वाचतो, जनतेला दाखवतो आणि महासभेत असू द्या किंवा स्थायी समितीमध्ये असू द्या, या सर्व सभेमध्ये सुद्धा कागद दाखवूनच मी त्यांचा घाम फोडत असतो. सर, माझ्या समोर महापालिकेचे सगळे अधिनियम पुस्तक दिसत आहे, खूप वाचतंय, स्टडीज सुरू आहे. महानगरपालिकेचे मी तुम्हाला पाहत असं प्रत्येक सभेमध्ये, समजा सर्वसाधारण सभा असो किंवा स्थायी सभा, प्रत्येक कायद्याचा ऍक्ट वाचूनच मी करतो, कारण मला ऍक्ट मध्ये खूप माहिती आहे, प्रत्येक कायद्याबद्दल मला माहिती आहे. कारण बऱ्याचशा गेले 5 वर्षाचा टर्म गेल्यानंतर, कोरोनाच्या काळामध्ये गेल्यानंतर मी बरंचसं वाचन केल्यामुळे मला संविधानाबद्दल सुद्धा बऱ्याचशा कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 जे कलम टाकले संविधानामधली, ती सुद्धा मला बरीचशी माहिती आहेत, पाठ आहेत. तसेच आज मुंबई महानगरपालिकेचा, महाराष्ट्र महानगरपालिकेचा जो ऍक्ट 49, हा सुद्धा बऱ्याचशा कलमाचं मला वाचन असल्यामुळे मी त्यावेळी काही वाचायचीच गरज लागत नाही. त्यावेळी मला ते ऑटोमॅटिक समजतो की ह्या कायद्यामध्ये, ह्या कलमामध्ये ही तरतूद आहे. त्याच्यामुळे मी तो अभ्यास केलेला असल्या कारणाने मला तो माहिती मिळते. सर, कोविडच्या काळामध्ये एवढा सगळा गलथान कारभार, सगळे ते वस्तू जैसे ते आहेत,
मग हे सर्वसामान्यांच्या पैशातून उधळपट्टी झालेली, मग त्या वस्तूंचं करायचं काय? आता आम्ही ज्यावेळी कलंबोलीचा दौरा करत असताना आमच्या निदर्शनात आले, एका नागरिकाने तक्रार पेटीमध्ये, खरं परिस्थिती सांगतो, एका नागरिकाने तक्रार पेटीमध्ये मला एक अर्ज दिला होता. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं का म्हात्रे साहेब, ज्या कलंबोलीमध्ये कोविड हॉस्पिटल म्हणून ठेवलं होतं, त्या कोविड हॉस्पिटलमध्ये तुम्ही भेट द्या. प्रचंड वस्तू चांगल्या पद्धतीने पडलेल्या आहेत. त्या जर उपयोगात आल्या तर महानगरपालिकेच्या ज्या उपकेंद्र आहेत किंवा प्राथमिक केंद्र आहेत यांच्याकडे ते वस्तू जातील. तिथे वस्तू नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पाहणी करू नका, एवढंच मुस्कळ त्याच्यामध्ये होतं. मी खरंच तिथे पाहायला गेलो तर हाफ झालो. त्या हॉस्पिटलमध्ये जवळ 20 कोटी रुपयाचं खर्च केलेलं म्हणजे सामान, वस्तू आज पाहिलं असेल का, ज्या आयसीयू मधल्या सगळ्या वस्तू तिथे पडलेल्या, आणि त्या पण चांगल्या नवीन पद्धतीने वस्तू पडलेल्या आहेत. आणि त्याचा ज्यावेळी सखोल अभ्यास केला, जनतेला दाखवलं, शासकीय अधिकारी म्हणून तिथल्या डॉक्टर्सना घेऊन गेलो, अधिकाऱ्यांना घेऊन गेलो, ते वस्तू दाखवल्या, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एवढी मोठी तिथे गॅसची यंत्रणा आहेत, तिथे आयसीयू मधली सामान आहेत, पुन्हा बऱ्याचशा वस्तू तिथे पडलेल्या आहेत. मग या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती न्यूज गेली का या अशा पद्धतीने कोविडच्या वस्तू आज जनतेच्या टॅक्स मधल्या ते, हे काय सरकारी अधिकारी किंवा त्यावेळी प्रशासन म्हणून कोणी आयुक्त काम करत होते, म्हणजे आयुक्तांची मालकी नव्हती, काही CSR फंडात दिलेल्या काही वस्तू होत्या, काही प्रॉपर्टी टॅक्स मधल्या वस्तू होत्या, काही GST मधले पैशामधल्या टॅक्स मधल्या वस्तू होत्या. मग हे वस्तू एकदा काम झालं का तसंच टाकून द्यायचं का, या गोष्टी. आता याच्यानंतर मी लेटेस्ट येत्या 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघून आता कांबोड्यामध्ये ज्यावेळी पाण्याच्या प्रश्नासाठी मी थोडासा ती जागा पाहण्यासाठी गेलो होतो, पाण्याच्या पाईपलाईन कुठे आहेत नक्की एक्झॅक्टली, त्यावेळी मी त्या उपकेंद्रामध्ये सुद्धा गेलो खांबोट्याच्या, तिथेशी सुद्धा प्रचंड प्रमाणात आज ही कोविडची सामानं पडलेली आहेत. म्हणजे ही कुठेशी तरी कोणतरी हॉस्पिटलला दिली आपण किंवा कुठेशी तरी दान कोणाला केलं तर त्याला, त्या जनतेला आज जे एवढे ऍक्सिडेंट होतात, आज लोकांना तुम्ही माहिती घ्या, आयसीयू मध्ये रूम मिळतो का, तर 100% तुम्हाला रूम मिळणार नाही. ते सांगणार नेहमी आयसीयू मधल्या रूम फुल आहेत. मग ह्या गोष्टी त्यांना मिळतील, त्यांना दिलं जातील, त्याच्यामध्ये काही सबसिडी घ्या. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं आपला तर चार्टर्ड ट्रस्ट तर्फे ज्या संस्था दिलेल्या, हे 10 हॉस्पिटल आपल्या रायगडमध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 6 का 7 हे पनवेल महानगरपालिकेमध्ये येतात, MGM सारखे असले असं अनेक आहेत. त्यांच्याकडे काहीतरी आपण सबसिडी मागायला पाहिजे का, पनवेल महानगरपालिकेमधले जे नागरिक आहेत त्यांना ही सुविधा मोफत मध्ये द्यायला पाहिजेत, किंवा त्याच्यामधून ज्या बिलामधून 20% या 30% सवलत द्यायला पाहिजे. असे काहीतरी तरतूद करायला पाहिजे. त्यांना काही वस्तू पाहिजे असतील तर या खाटा असू द्यात, किंवा त्यांना या एक्स्ट्रा मशीन असू द्यात, किंवा आयसीयू मधल्या जे वस्तू असतील त्या देऊन कुठेशी तरी आपण त्याचा परतफेड जनतेला द्यावी, अशी माझी मागणी. सर, पाण्याच्या प्रश्नावर सध्या लढतायत, नायकांची भेट असतील, महापौर असतील, प्रशासन, काय ठरलं पुढचं तुमचं आंदोलनाची पार्श्वभूमी? वस्तुस्थिती असे आहे का, ज्यावेळी शिडकोनी मोरबे डॅम बांधलं, म्हणजे वस्तुस्थिती पूर्णपासून तुम्हाला सांगतो जनतेला माहिती होण्यासाठी, 1996-99च्या दरम्यान MGPने हा डॅम बांधला. याला फंडिंग केली 108 कोटी रुपये शिडकोनी. कोणाचे पैसे दिले, ते कांबोटा, खारघर, तलोजा फेज 1 असे 95 गावं सिडकोमध्ये जे समाविष्ट झाली, यांचा डेव्हलपमेंट चार्ज 108 कोटी 67 लाख रुपये 96 साली सिडकोनी दिले, आणि 99 साली हा डॅम झाला. त्याच्यामुळे हा डॅम 2002 नंतर नवी मुंबई महानगरपालिकेने हा पाण्याचा हक्क मागितला आणि त्यांचा तो परिपत्र GR काढला, आणि 2010 नंतर ते स्पष्ट हा नवी मुंबईचाच डॅम असेल, म्हणजे पाणी असेल, या पद्धतीने ते परिपत्र काढले. ठीक आहे, मी मागच्या त्यावेळेच्या काळात कोण आमदार होते 2002 ला, 2010 ला कोण आमदार होते तो विषय बाजूला ठेवतो. परंतु ज्यावेळी अर्थ बजेट झालं, आता गेल्या 26/3/2026 ला साधारण, तर या अर्थ बजेटमध्ये स्वतः राज्यमंत्री त्याही सांगितलं का जोपर्यंत JNPT टप्पा 3चं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने 30 MLD पाणी पनवेल महानगरपालिकेला पाण्याची टंचाई निर्माण होत आहे त्याच्यामुळे देण्यात यावे, आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्याबद्दल बैठक लावणार होते, पण ते अजूनपर्यंत सिडकोची बैठक लावली नाही आणि कोणाचीही बैठक लावली नव्हती. त्यामुळे मी हा भूमिका उचलली, कारण मी जर पाहिलं, तुम्ही पहा
ओव्यासारख्या ठिकाणी आज 3-3 दिवस पाणी नाही. हो. आणि तिथली परिस्थितीमध्ये टँकर आला तर जसं एक चातक पक्षी कसं पाण्याची वाट पाहतो वर्षभरातनं, कसं पाणी मला पहिला पडेल ना मी पाणी टिपेल, या पद्धतीने ते लोक माझे माता जे असतील किंवा ती तशी लहान मुले असतील, काही आई वडिलांसारखे ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळी पाण्यासाठी ती तशी वाट पाहत असतात. अशा परिस्थितीमध्ये आज जर काही सोसायट्या आहेत, खारघर सारखी सोसायटी असू द्या, 34-35 सेक्टरमध्ये पहा तुम्ही, कलंबोलीमध्ये पहा तुम्ही, मोठं 10-20 लाख रुपये त्यांना अतिरिक्त पाण्याचा बिल भरावा लागतो. या सगळ्या नागरिकांच्या मला तक्रारी आल्या. त्या प्रत्येकाने मला एक पुस्तक करा, मी स्वतः पुढाकार घेतला नाही, नागरिकही याला मला प्रोत्साहन केलं. आज नावडा फेज 2 मधल्या ज्या माझ्या कार्यकर्त्या आहेत, या सर्व महासभेमध्ये घुसून आल्या, पाणी पाहिजे आम्हाला म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने जर पाण्यासाठी जर लोकप्रतिनिधी म्हणून जर सत्ताधारी गप बसला असतील, मी विरोधी पक्ष नेता म्हणून का भूमिका घेऊ नये म्हणून ही भूमिका घेतली. आणि या संदर्भात मी येत्या 17 तारखेला म्हणजे आजच्या दिवशीच हा मोर्चाचा घेतलं होतं. पण सन्माननीय राज्याचे मंत्री गणेशजी नाईक साहेबांची भेट घेतल्यामुळे गणेशजी नाईक साहेबांनी मला सांगितलं, अरविंदजी तुझी मीटिंग पनवेलच्या पाणी प्रश्नासंदर्भात, पनवेलला जो अपुरा पाणी पडत आहे या संदर्भात मी स्वतः सीएम साहेबांशी बैठक लावतो, कायदेशीर लिगली प्रमाणे मीटिंग लावतो. त्याप्रमाणे मी त्यांच्या विश्वासाने, शेवटी कसं आहे, केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्ष आहे, राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्ष आहे, नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे, पनवेल महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे. मी एक विरोधी पक्ष नेता आहे, ज्या संघर्ष करायचा तो पाण्यासाठी मी करत आहे आणि करणारच आहे. आणि याच्या संदर्भात जर 2 आठवड्यानंतर जर मला वेळ दिला नाही, सन्माननीय मंत्री गणेशजी नाईक साहेबांनी जर सीएम साहेबांशी बैठक लावली नाही, तर मी नक्की याचा अभ्यास करून मी न्यायालयात जाणार आहे. कारण हा न्यायालयात का जाण्याचं कारण असं आहे माझं, का हक्काचा पाणी आमच्या डेव्हलपमेंट 4 सिडकोने घेतलेलं होतं. त्यावेळी सिडकोचा हा डॅम होता, हा डॅम तुम्ही घेतलेला आहे, त्यावेळी महानगरपालिकेने पैसे भरलेले नव्हते. आज जर महानगरपालिकेची सिडकोच्या व्याजाचा विचार केला 400 ते 500 कोटी रुपये आज महानगरपालिकेने सिडकोला द्यायला पाहिजे होते, 1ही रुपया दिला नाही. याचा अर्थ असा आहे त्यांच्या कोट्यामधलं पाणी आम्हाला ते द्यायला पाहिजे. आज आम्ही संकटात आहोत, आज संकटामध्ये आम्हाला पाणी सारख्या संकटामध्ये दान मागतो. पाणी हा दान देणारी गोष्ट आहे, हीच मागतो आम्ही याच्या, आणि फुकट मागत नाही, पैसे देऊन मागतो आम्ही. आणि त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी, त्यांचे आयुक्त स्वतः बोलले, कैलास शिंदे साहेब बोलले की 85 दिवस पुढे एवढं आमच्याकडे पाणी आहे. परंतु 400 MLDचा हा डॅम, 400 MLD मध्ये 200 MLD पाणी फक्त तिथे लागतोय नवी मुंबई महानगरपालिकेला. आज 57 ते 54 MLD सिडकोला देतो, बाकी अतिरिक्त पाणी त्यांच्याकडे आहे. सगळी आम्ही अभ्यास केलेला, आणि अभ्यास केल्याशिवाय, स्टडी केल्याशिवाय, पूर्ण कागदपत्र का असल्याशिवाय मी अजिबात बोलणार नाही. त्याच्यामुळे हा संघर्ष मी घेतलेला आहे. सर, महापालिकेमध्ये आता सभेमध्ये मीडियाला सुद्धा बंदी आली, सभागृहात बोलायचं नाही, दाखवायचं नाही, हे सगळं हुकुमशाही चाललंय कारभार. ह्याचबद्दल मी मागे ज्यावेळी महासभेची सभा चालू असताना एका पत्रकाराने मला फोन केलं का आम्हाला एंट्री देत नाही. त्यावेळी मी स्वतः खाली उतरलो आणि तिथल्या जे गार्डना अडवणूक केलेल्यानं मी थांबवलं की तुम्ही असं, जनतेची ही सर्वसाधारण सभा आहे आणि असं आम्ही का ठराव घेतला नाही का पत्रकारांनी मिटिंगला येऊ नये, जनतेने मिटिंग पाहू नये, या असं कधी ठराव प्रस्ताव सूचना झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना अधिकृत प्रमाणे द्यावा. त्यामुळे कोणाला फोन लावलं मला माहिती नाही, कोणाला फोन लावलं गाडवालय मिळलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं का अरविंदजी मात्र विरोधी पक्षनेते आल्या, त्या ऐकत नाहीयेत वगैरे बोलले. मग मी माझ्या समोर ऐकलं, मी त्यांच्या समोर बाहेर काढलं आणि सर्व लोकांना, नागरिकांना, पत्रकारांना येऊन दिले. त्यावेळी आमच्या पनवेल महानगरपालिकेचे महापौरांनी सांगितलं की ज्या पत्रकारांना यायचे असेल, ते अधिकृत लाईव्ह दाखवायचे असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल पत्र द्या, आणि पत्र दिल्यानंतर तुम्हाला आम्ही अधिकृत परवानगी द्यायची का नाही द्यायची हे आम्ही ठरवू. आता तुम्ही हुकुमशाहीचा बोलले, अहो काही कायद्यात तरतूद आहे. मी एका स्थायी समितीमध्ये, आज तुम्ही खरोखर नागरिकांना विचारा का ज्यांनी शेवरेज लाईन, पाण्याची लाईनचं काम चालू आहे प्रभागामध्ये, प्रभाग 1 असू दे, प्रभाग 2 असू दे, सर्व प्रभागामध्ये सर्व कामं अपुरी ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे मी त्या अधिकाऱ्याला बोलवण्यासाठी रिसर्च स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये पत्र दिला होता, कायद्याच्या कलम 44नुसार 8 लक्षात पत्र दिला होता का त्या अधिकाऱ्याला बोलून घ्या, मला भागामध्ये अपुरे कामं का थांबले आहेत याची माहिती देणे. परंतु त्याला हजर राहून दिलं नाहीये, दिलं तर नाही हजर राहून, परत दुसऱ्या मीटिंगमध्ये सांगणं आम्ही सांगू तोच कायदा करा. याचा आता मी त्या मीटिंगमध्ये म्हटलं स्थायी समितीच्या, ही तुमची हुकुमशाही चाललाय, हुकुमशाहीने कारभार चालत नाहीये.
कारभार हा महानगरपालिकेच्या कायद्याच्या ऍक्ट प्रमाणे चालतोय, हे त्यांना मी त्यावेळी ठामपणाने ठणकावून सांगितलेलं आहे. सर, आता पुढची भूमिका काय असेल विरोधी पक्षनेता म्हणून? कसं का शेवटी तुम्हाला दबाव आणला येईल, तुम्ही अनेक मुद्दे काढतायत, पोलखोल करतायत, प्रशासनाचे असेल, ठाकूर परिवाराचे असेल, मग भविष्यामध्ये हे सगळं संकट येणार, कसा सामना करणार? कारण एवढी महाशक्ती, एवढे भाजपा, एवढे संस्थानिक, आणि तुम्ही ओनली वन. असं नाहीये. शेवटी काय असतो, ज्यावेळी आम्ही विरोध केला असतो त्या विरोधाचा मी रितसर महापौरानंतर आयुक्त असतो, आयुक्तांना पत्रव्यवहार करावा लागतो. मी स्वतः पत्रव्यवहार स्टँडिंग कमिटीमध्ये कोणते पैसे मंजूर झाले नाही, मला आवडले नाहीत किंवा कुठे भ्रष्टाचार दिसतोय, हे मी रितसर प्रमाणे आयुक्तांना पत्र देतो, तुम्ही हे ठराव मंजूर करू नका. आणि जर मंजूर केले तर त्याच्यानंतर मी नगरविकास मंत्र्यांना द्यावा लागतो, सचिवांना द्यावा लागतो पत्र, ते नगर सचिवांना देणार, त्याच्यानंतर मला न्यायालयात जावं लागतं. ही प्रोसिजर आहे. मी नक्की या टप्प्याटप्प्याने प्रोसिजर करत आहे आणि नक्की तुम्ही एक दिवशी बघा हे सर्वजण न्यायालयामध्ये यांना मी हजर करणार आहे. उद्या आलं का तर उद्या हा नाटकगृह हा सुद्धा विकत काढतील. जसं शालेचा प्लॉट तुम्ही पाहिलं असेल मागच्या पहिल्या सभेमध्ये, शालेचा प्लॉट एका संस्थेला द्यायला निघाले होते, तिथे सुद्धा आम्ही विरोध केला. का कायद्यात तशी तरतूद नाही, काय तरतूद नाहीये. तर नगरपालिका असताना 2008-10 काहीतरी तुम्ही दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता 2026 आली, मग त्याचा तुम्ही काय टॅक्स भरलात का? त्याला तोपर्यंत परवानगी दिली आहे का तुम्ही? व्याजासहित त्याचा मुद्दल घेतलेत का? या सर्व कायद्यात, पुन्हा कायद्यामध्ये एखादा आपण करार करतो, या करारामध्ये एखाद्या मालमत्तेचा करारमध्ये सुद्धा नमूद केलं कशा प्रकारे करार करायचा असतो, तर त्याच्यामध्ये कोण कोण कमिटी नेमायची असतो, कमिटी नेमलेत का तुम्ही? त्या कमिटीनी तो राईट्स असतात. हे काही नेमलेलं नव्हतं, फक्त हुकुमशाहीने ते विषय घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला मी विरोध केलेला होता. संस्था चांगली, आजही सांगतो, त्या संस्थेमध्ये आपल्या सगळ्या समाजाची लोक शिकली जातात, पण ती संस्था करत असताना तुम्ही कायद्याचा जो कायद्यात दिलेला आहे त्या कायद्याच्या बाजूला होऊन मी कधी निर्णय घेत नसतो. त्याच्यामुळे मी त्याला कायद्याचा बाजू दाखवली, कोणत्या कायद्यात तरतूद आहे, शासनाने सुद्धा त्याला परवानगी दिलेली नाहीये. आणि अशा जबरदस्तीने तुम्ही आज जर आमच्या सर्व सदस्यांच्यावर जबरदस्ती करून जर तुम्ही ठराव पास करून घेत असाल, तर एखादा नागरिक कोर्टात गेला तर त्या सदस्यांना सर्वांवर गुन्हे दाखल होतील. हे सगळं नमूद करून मी त्यावेळी मुद्दे मांडले आणि तो ठराव त्यावेळी रद्द करण्यासाठी मी माझी बाजू मांडली. सर, शेवटचा प्रश्न, जे महापौर आहेत ते एकेकाळी तुमच्या पक्षामध्ये होते, कसं पाहताय कारभार? महापौर यांचं मी नेहमी स्वागत करतो. ते माझे जरी महापौर असले तरी माझे मित्र आहेत. ते मित्र म्हणजे का, तर ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ते चिटणीस होते, शहराचे चिटणीस होते, आम्ही एकत्र काम करायचो आणि एकत्र काम करताना आम्ही सुद्धा अनेक चांगल्या वाईट गोष्टी पक्षाच्या बद्दल सुद्धा आम्ही चर्चा असायची, एकमेकांकडनं सल्ला घेत होतो. तीच मैत्री आमची कायमस्वरूपी आहे. फक्त इतकंच आहे का आज ते भारतीय जनता पक्षामधून महापौर आहेत, मी विरोधी पक्षनेता म्हणून शेतकरी कामगार पक्षात आहे. जर आपण सर्व टीम बघली, स्थायी समितीचा चेअरमन जे असू द्या, हे सुद्धा शेतकरी कामगार पक्षामधून गेलेले आहेत. आज तुम्ही महिला बालकल्याण सभापती असो, या सुद्धा शेतकरी कामगार पक्षामधून गेलेल्या. ही जेवढी टीम आपण जे पाहत आहोत, ही बरीचशी टीम ही शेतकरी कामगार पक्षामधून गेलेल्या आहे. म्हणून आम्ही सांगतो, शेतकरी कामगार पक्ष हा एक शिकण्यासाठी व्यासपीठ आहे आणि याच्यामधून जो एखादा विद्यार्थी शिकून जातो तो चांगल्या पद्धतीने व्यासपीठावरच जातो आणि त्याचं काम आज जनता सुद्धा त्याची दखल घेत असते. धन्यवाद. हे होते अरविंद म्हात्रे. दिलखुलास आपल्याशी संवाद साधला असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, त्या संदर्भात केलेल्या चुका असतील, या सगळ्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा केली. सर, धन्यवाद, खूप धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.